आता हा क्वेश्चन पहा 3.4. एक्सप्रेस द फॉलोइंग as a sum or difference of two trigonometric function. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला एकदा रिकॉल करायला लागतील. डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युले साइन एक्स कॉस एक्स जिथं दिसतो, साइन कॉस जिथं दिसतो, आपल्याला लगेच फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. 2 साइन ए कॉस बी इक्वल टू साइन ऑफ ए प्लस बी प्लस साइन ऑफ ए मायनस बी वाला फॉर्म्युला क्लिक झाला पाहिजे. तर आपण म्हणणार दिस कॅन बी रिटन ॲज साइन ऑफ, तुमचा या केसमध्ये ए 4x आहे, बी 2x आहे, तर साइन 4x प्लस 2x प्लस साइन 4x मायनस 2x. तर काय बनणार आहे? साइन 6x प्लस साइन 2x. साइन 6x प्लस साइन 2x विल बी द फायनल आन्सर. साइड बाय साइड चेक पण करत जा आन्सर्स, ठीक आहे, गाईड मध्ये. बरोबर. आता इथून पुढे नाही जायचं, कारण अल्टिमेटली कन्वर्ट होऊन तिथंच जाणार आहे तुम्ही. आता हा पहा, डार्क वाल पाहिजे. इथं पण साइन कॉस दिसतोय, इथं पण साइन कॉस दिसतोय, आणि तुम्हाला क्वेश्चन असं नाही विचारला फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिस. तुम्हाला सांगितलंय एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज अ सम ऑर डिफरन्स ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, सम आणि डिफरन्स मध्ये. तर या केसमध्ये तुमचं अँड ऑलवेज रिमेंबर, मोठा अँगल आपण ए म्हणूयात, छोटा अँगल आपण बी म्हणूयात, सो दॅट ए मायनस बी जर आपण केलं तर तो निगेटिव्ह नको बनायला, आतमध्ये जो अँगल बनणार आहे तो. समजतंय? मग 2 साइन कॉस दिसतोय, हा मोठाच आहे, हा छोटा आहे. 2 पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री, 2 टाइम्स म्हणजे 120 डिग्रीज. मग इथं काय येणार? साइन ऑफ 2 पाय बाय 3 सेम फॉर्म्युला प्लस पाय बाय 2 प्लस साइन ऑफ 2 पाय बाय 3 मायनसचा पाय बाय इक्वल टू, आता मला सांगा 2 पाय बाय 3 प्लस पाय बाय 2. हा, आता हे एलसीएम वगैरे घेण्यापेक्षा मी म्हणतोय हा काय येणार 120 डिग्रीज, हा काय 90. बरोबर. 120 प्लस 90 210 है ना, दॅट इज 3 इंटू सॉरी 7 इंटू 30 डिग्रीज म्हणजे 7 पाय बाय 6. बरोबर, असं कॅल्क्युलेशन करा. आणि सबट्रॅक्ट जर केलं 2 पाय बाय 3 मायनसचा पाय बाय 2 जर केला तर दॅट विल बी, हे तुम्हाला साईडला रफली करा. हा काय 120 डिग्रीज आणि हा 90, 120 मायनस 90 30 डिग्री, 30 डिग्रीज म्हणजे पाय बाय 6 रेडियन. मग इथं काय येईल? साइन ऑफ 7 पाय बाय 6, साइन ऑफ 7 पाय बाय 6 प्लसचा साइन ऑफ पाय बाय 6. आणि आता तुम्हाला जर जास्तच वाटलं ना की अरे मला तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज माहितीये, मग 7 पाय बाय 6 म्हणजे किती? 210 डिग्रीज. 210 डिग्रीज क्वाड्रंट कोणता आहे? क्वाड्रंट आहे थर्ड क्वाड्रंट मध्ये, साइन असतो निगेटिव्ह. साइन कसा असतो? निगेटिव्ह. मग साइन जर निगेटिव्ह आहे तर पाय बाय 6 वर साइनची व्हॅल्यू काय येते? 1/2. तर मग निगेटिव्ह आहे म्हणजे ही व्हॅल्यू येणार मायनसचा 1/2 प्लस साइन पाय बाय 3 काय? साइन पाय बाय 3 सॉरी पाय बाय 6 साइन 30 डिग्री काय? 1/2. तर ह्याचा आन्सर येणार 0. मग समजतंय? पण तुम्हाला क्वेश्चन मध्ये जे सांगितलंय ते काम करा. एक्सप्रेस द सम ऑर डिफरन्स ॲज ए ऑफ टू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, प्रोडक्ट ॲज ए सम ऑर डिफरन्स मध्ये कन्वर्ट करायचे. आता नेक्स्ट पहा, कॉस कॉस जिथं दिसतोय तिथं लगेच हा वाला फॉर्म्युला क्लिक होतोय. कोणता? 2 कॉस ए कॉस बी इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी प्लस कॉस ऑफ ए मायनस बी वाला फॉर्म्युला क्लिक होतोय. समजतंय? फॉर्म्युला एकदम फिंगर टिपवर पाहिजे तरच काय चाललंय हे समजेल. हा, मग कॉस ऑफ 4 थीटा प्लस 2 थीटा प्लस cos of 4 theta minus 2 theta. So that will be what? Cos of 6 theta plus cos of 2 theta. Cos 6 theta plus cos 2 theta. आता इथं पुन्हा cos cos आहे. तर मी तुम्हाला काय सांगितलंय? मोठा अँगल फर्स्ट कन्सिडर करा. मी डेलिबरेटली 2 cos of, फरक काहीच नाही पडणार आहे किंवा हे असंच करायचं असतं असंही नाही.
बट मोठ्या अँगल मधून ए मायनस बी ए प्लस बी करावा लागतो आपल्याला डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युल्यामध्ये. मग आपण त्या केसमध्ये मायनस साइन इंट्रोड्यूस नाही होऊ देणार आतमध्ये. ठीक आहे. 2 cos 75 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 35 डिग्रीज. आता पहा, आता दोघां सबट्रॅक्ट करा. 75 मायनस 35, 75 मायनस 35. ठीक आहे. 40. सो कॉस ऑफ ऍड करायचंय सगळ्यात पहिल्यांदा. ऍड 75 प्लस 35 कॉस ऑफ ए प्लस बी. ऍड जर केलं तर 110. ठीक आहे. 110 प्लस सबट्रॅक्ट केलं तर 40 डिग्रीज. सो दॅट विल बी द फायनल आन्सर. ठीक आहे ना. आता नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, हे वाले क्वेश्चन्स. या टाईपचा तर ऑलरेडी आपण केलेलाच आहे सॉल्व. काय करायचं असतं याच्यात माहितीये तुम्हाला. ह्याला सी म्हणा, ह्याला डी म्हणा, आणि साइन सी प्लस साइन डी वाला फॉर्म्युला, साइन सी मायनस साइन डी वाला फॉर्म्युला, LHS कन्सिडर करा. ठीक आहे ना. LHS कन्सिडर करून मला वाटतं ह्याच्यापेक्षा मग तुम्ही हा सॉल्व केलेला बरा राहील. LHS कन्सिडर करून याला काय लिहू शकता, हा सी आहे, हा डी आहे. मला हे फॉर्म्युले माहिती आहे. साइन सी प्लस साइन डी चा काय फॉर्म्युला आहे, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. ठीक आहे. आणि साइन सी मायनस साइन डी चा फॉर्म्युला, फॅक्टरायझेशन फॉर्म्युला काय, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. ठीक आहे. हे वाले फॉर्म्युले अप्लाय कराल. लेफ्ट हँड साइड पहा काय बनणार. लेफ्ट हँड साइड न्यूमरेटरला काय बनणार आहे, न्यूमरेटरला बनणार आहे 2x प्लस 2. मला सांगा, हा सी आहे, हा बी आहे. सी प्लस डी बाय 2 करायचं असतं ना, म्हणजे काय करावं लागणार, 2x प्लस 2y बाय 2. आणि सी मायनस डी बाय 2 म्हणजे काय, 2x मायनस 2y बाय 2. 2 कॅन्सल झाला तर वरून 2 कॉमन काढला आणि खालच्या डिनॉमिनेटरला कॅन्सल केला. फॉर एक्झाम्पल ह्याच्यात पहा, 2 इंटू एक्स मायनस 1 एक्स मायनस वाय अपॉन 2 ला 2 कॅन्सल म्हणजे एक्स मायनस वाय. तर आता तुमचा सी प्लस डी बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2 आला. समजतंय ना. मग आता हे काय बनणार आहे, हे बनणार आहे 2 साइन सी प्लस डी बाय 2 म्हणजे एक्स प्लस वाय, सी मायनस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2, सी मायनस डी बाय 2 म्हणजे एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय. समजतंय. आणि इथं साइन सी मायनस साइन डी वाला फॉर्म्युला, हा वाला फॉर्म्युला, साइन सी मायनस साइन डी, 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. मग कॉस आधी येणार 2 कॉस ऑफ सी प्लस डी बाय 2. इन दिस केस सी अँड डी आर सेम, 2x अँड 2y. सी प्लस डी बाय 2 काय येणार, एक्स प्लस वाय. आणि सी मायनस डी बाय 2 काय येणार, एक्स मायनस वाय. आता पहा, आता डिवाइड करायचं आपल्याला. डिवाइड जर केलं तर 2 ला 2 कॅन्सल. आणि इथं काय, साइन ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय कॉस ऑफ एक्स प्लस वाय. आणि हा कॉस अपॉन साइन. ठीक आहे ना, कॉस अपॉन साइन. तर मग हे काय बनणार, साइन अपॉन कॉस एक्स प्लस वाय, आतमध्ये अँगल असेल तर टॅन एक्स प्लस टॅन ऑफ एक्स प्लस वाय. आणि कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स मायनस वाय. आणि कॉट ऑफ एक्स मायनस वाय ला 1 अपॉन टॅन एक्स मायनस वाय लिहू शकतो. तर टॅन ऑफ एक्स प्लस वाय डिवायडेड बाय कॉट ऑफ एक्स मायनस, सॉरी, टॅन ऑफ एक्स मायनस टॅन ऑफ एक्स मायनस. समजतंय. ठीक आहे. आता हा वाला क्वेश्चन पहा. इझीच आहे, काही अवघड नाही. या टाईपचा केलाय पण आपण. हा एक्सरसाइज नव्हता केला की केला होता, मला तर असं वाटायला लागलं केला होता काय. एक्सरसाइज केला होता. टोटल एक्सरसाइजेस किती आहे त्याचे, 5 आहे ना. हा, मग नव्हता केला. हा, मला तुम्हाला केल्यासारखं का वाटतंय माहितीये, कारण हा मला पण असं वाटतंय की अरे, हा हा मला पण आता वाटायला लागलंय केला होता.
एकदा चेक करायला लागणार मला. Wait. काय करणार? बरं. काय पाहिजे हे पहा. इथं अँगल कोणकोणते दिसतात? एक्स, 2x आणि 3x. इथं काय 6x, 4x, 2x. अँगल्स आर इन एपी. अँगल्स कसे आहेत? एपी मध्ये. बरं. मला ना 5x नाही पाहिजे. म्हणजे 6 प्लस 4 बाय 2 ची गरज नाही. इथं फॅक्टरायझेशन नाही वापरायचा. कळतंय का तुम्हाला? राईट हँड साइडला काय दिसतंय? 5x दिसतोय का? नाही दिसत आहे. बरं. समजा हा 5x जरी बनला आणि 6 मायनस 4 2x बाय 2, कारण फॅक्टरायझेशन फॉर्म्युलामध्ये काय होत असतं? ऍड अँड बाय 2. बरोबर ना? मग या दोघांची जोडी नाही लिहू शकत आपण. आता हे दोघे जर घेतले तर साइन सी मायनस साइन डी साठी आधी तर थॉट द्या की मला कोणते दोन घ्यायचे, नाही तर एकदम लिनियर जसं दिलंय तसंच करायला गेले तर नाही सॉल्व्ह होणार. 6x आणि 2x जर घेतलं तर 6 प्लस 2 8 बाय 2 4x. पर तरी मी टॉलरेट करू शकतो 4x. 6 मायनस 2 4 4 बाय 2 2x. तर मला असं वाटतं की हा योग्य आहे, किंवा ह्या दोघांना जरी कन्सिडर केलं तरी योग्य आहे. 4 प्लस 2 6 बाय 2 3 आणि 4 मायनस 2 2 बाय 2 इज 1, दॅट इज 1x. म्हणून मी ह्या दोघांवर फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करणार आणि साइन ऑफ 6x तसाच ठेवणार. साइन 6x प्लस फॅक्टरायझेशन फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डी वाला अप्लाय करा. साइन सी मायनस साइन डी वाला अप्लाय केला तर 2 कॉस सी प्लस डी बाय 2 म्हणजे 4x प्लस 2x बाय 2 म्हणजे 3x. 6x बाय 2 दॅट इज 3x. आणि साइन सी मायनस डी बाय 2 4x मायनस 2x बाय 2 म्हणजे 2x बाय 2 दॅट इज x. साइन x. आता पहा काय होतंय. कॉस 3x तर मिळतोय, पण या साइन 6x चं काय? अरे आता पहिले दोन जर घेतले, पहिले दोन तर नाही चालणार. हे वाले दोन घेतले समजा, हा आणि हा कन्सिडर केला, त्याच्यावर फॅक्टरायझेशन अप्लाय केलं, कारण मला माहिती काही कॉमन नाही निघत आहे. कळतंय तुम्हाला? काही कॉमन नाही निघत आहे. काहीतरी एक कॉमन निघायला पाहिजे होता. मग हे वाले दोन कन्सिडर केले, साइन 6x मायनस साइन 2x, तर दॅट विल बी साइन 4x तसाच राहील. किंवा कॉमन जर निघत नाही तर मी ट्राय करूच शकतो ना. कोणता? ह्या 6x ला 2 इंटू 3x लिहिण्याचा आणि डबल अँगल फॉर्म्युला बनवण्याचा. कळतंय ना? डबल अँगल फॉर्म्युला बनवण्याचा ट्राय करू शकतो. तर 2 साइन साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय? 2 साइन थिटा कॉस थिटा, म्हणजे हा बनणार 2 साइन 3x इंटू कॉस 3x, म्हणजे कॉस 3x कॉमन निघेल, प्लस 2 कॉस 3x इंटू साइन x. 2 cos 3x कॉमन काढा. 2 cos 3x कॉमन काढा. आतमध्ये आपोआप बनून जाणार आहे, त्याची काळजीच करू नका तुम्ही. 2 cos 3x ला कॉमन काढताय तुम्ही. 2 cos 3x ला कॉमन काढल्यानंतर आतमध्ये काय बनतंय पहा. साइन 3x प्लस साइन x. आता ह्यांच्यावर अप्लाय करा अगेन फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. फॅक्टरायझेशन फॉर्म्युला अप्लाय करा. 2 cos 3x बाहेरच आहे आणि आतमध्ये पहा, हा सी हा डी, साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी प्लस सी मायनस डी बाय 2. तर 2 साइन सी प्लस डी बाय 2, 3x प्लस x 4x बाय 2 विल बी 2x. बरोबर. आणि हा साइन 2x पाहिजे, यस डन. आणि अजून कॉस 3x मायनस x 2x अपॉन 2 विल बी x. 2 2 4, so 4, then cos x, then sin 2x, then cos 3x into. ओके, झालं प्रूव्ह. 4 cos x sin 2x cos 3x. समजतंय? समजतंय ना? ओके, हा वाला पहा, हा पण एकदम इझी आहे.
जोड्या जुळवा जशा दिल्यात तशा. कळतंय मी काय केलंय? ब्रॅकेट देऊन मायनस मायनस साईन लागेल ना ब्रॅकेट दिल्यानंतर. ह्याला सॉल्व्ह जर केलं ह्याला, तर हा काय येईल? 2 cos a प्लस b बाय 2 बरोबर. म्हणजे 4x बाय 2 दॅट विल बी 2x इंटू साइन a मायनस b बाय 2. अरे बापरे. मग इथे एक ऑप्शन आहे. असं करताय हे योग्यच आहे. काही चुकलेलं नाहीये. पण मग मी असं करतो ना, पेरिंग मोठ्या छोट्या अँगलची करतो. अरे दोघांमध्ये छोटा कोन, मोठा कोन असं काहीतरी करू शकतो. बट ठीक आहे, जसं चाललंय तसं चालू द्यात. पण अप्रोच मी जो बोलतोय तो एकदम करेक्ट आहे, की हा छोटा मोठा अँगल म्हणजे असे अँगल्स ची पेअर किंवा अशा ट्रिग्नोमेट्रिक रेशोची पेअर बनवा की सो दॅट अँगल्स इझिली सॉल्वेबल असतील. समजतंय? अँगल इझी टू सॉल्व असतील. पण ठीक आहे, 2x सॉरी x मायनस 3x मायनस 2x अपॉन 2 इज मायनस एक्स. कळतंय? सो इथे येणार मायनसचा एक्स. कळतंय? प्लसचा साईन आहे मध्ये, प्लसचा साईन आहे. हा काय? साइन 5x मायनस साइन 7x. मग हे काय येणार? 2 cos c प्लस d बाय 2. 12x बाय 2 विल बी 6x आणि साइन दिस मायनस दिस बाय 2 म्हणजे मायनसचा x. 5x मायनस 7x मायनस 2x अपॉन 2 विल बी मायनसचा x. मग साइन ऑफ मायनस एक्स कॉमन पण घेऊ शकता न्यूमरेटर मधून, समजेल तुम्हाला हळूहळू. इथं पहा, cos x मायनस cos 3x हा काय बनणार आहे? 2 cos 2 cos नाही 2 साइन 2 साइन c प्लस d बाय 2 म्हणजे 4x बाय 2 दॅट इज 2x साइन d मायनस c बाय 2. जर पुढे मायनस साइन नाही दिलेली तर d मायनस c बाय 2 म्हणजे 3x मायनस x 2x बाय 2 विल बी x. मायनसचा साइन बाहेर तसंच cos c मायनस cos d 2 साइन दिस मायनस दिस सॉरी 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 मायनस ची साइन तशीच आहे 2 साइन c प्लस d बाय 2 12x बाय 2 6x साइन this minus this by 2 5x minus 7x minus 2x upon 2 will be minus x sin of minus x. आता तुम्ही सांगा व्यवस्थित. जागेची कमतरता जाणवती आपल्याला, पण हे 3 क्वेश्चन पुढे घेऊ आपण. आता एक काम करू. काय काम येतं आपल्याला करता? अरे ह्याला पण ऍज अ नंबर एक जर एक थोडं पण इरेज करायला गेलं ना तरी अख्खं पुन्हा जागेवर येईल. पहा आता पहा इथं न्यूमरेटरला काय ओ न्यूमरेटरला काय न्यूमरेटरला आहे तर हे मायनस साइन ऑफ मायनसचा एक्स दोघांमधून कॉमन घेतो. साइन ऑफ मायनस एक्स साइन ऑफ मायनस एक्स कॉमन घेतोय. आतमध्ये काय राहते आणि 2 पण कॉमन घेतो. आतमध्ये काय राहते cos 2x आणि cos 6x cos 2x प्लस cos 6x. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला पहा
डिनॉमिनेटर मधून साइन एक्स ला कॉमन घेऊ शकतो का आपण? नाही. त्याच्यासाठी हे मायनस साइन इथं द्यावं लागणार. मग द्या. साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. मग हे प्लस बनून जाईल. प्लस बनून जाईल, मग कॉमन निघणार. समजतंय का? अरे हे मायनसचं साइन ह्याला दिलंय. आता दोघांमधून 2 आणि साइन एक्स कॉमन काढा. 2 साइन एक्स कॉमन काढा. 2 साइन एक्स कॉमन काढला तर हे इथं काय राहिलंय? साइन 2x. साइन 2x हे प्लसचं साइन बनलंय बिकॉज ऑफ दिस मायनस साइन. हे प्लसचं बनलंय आणि इथं उरलाय साइन 6x. साइन 6x. समजतंय? आता पहा. आता व्यवस्थित पहा. 2 ला 2 कॅन्सल. साइन ऑफ मायनस एक्स इज मायनस साइन एक्स. तर साइन एक्स ला साइन एक्स कॅन्सल, एक्स्ट्रा मायनस साइन ऍज इट इज. मायनसची साइन ऍज इट इज राहतीये पहा. मायनसची साइन ऍज इट इज राहतीये. मग त्याच्यासाठी काय करावं? मायनसची साइन ऍज इट इज राहतीये. पाहू आपण काय होतंय ते. cos 2x plus cos 6x. Again factorization formula. 2 cos c plus d by 2. 2x plus 6x. 8x by 2 will be 4x. Into cos 2x minus 6x. 4x by 2 will be 2x. स्टार्टिंग फेज आहे तुमची, त्याच्यामुळे मी इथं किती स्लो होऊन जातो या लेक्चरला माहिती तुम्हाला. प्रॉपर लक्ष द्या. 2 मायनसचा साइन बाहेर तसंच आहे. हे वाला मायनसचा साइन हे घेतलंय. 2 साइन सी प्लस साइन डी. 2 साइन सी प्लस डी बाय 2. 2x प्लस 6x सेमच येणार आहे. अँगल्स तर सेम आहे, म्हणजे 2 साइन 4x कॉस 2x. सी मायनस डी बाय 2 कॉस 2x नाही या केसमध्ये. सी मायनस डी बाय 2 म्हणजे इथं तर खरं मायनसचा हे पहा. सी प्लस डी बाय 2 म्हणजे 8x बाय 2 आणि सी मायनस डी बाय 2 म्हणजे मायनसचा 4x. तर इथं मायनसचा 2x असायला पाहिजे होता, बरोबर ना? आणि इथं पण मायनसचा 2x आहेच आहे. बर. आता ह्याला हे कॅन्सल, ह्याला हे कॅन्सल, पण आन्सर मायनसचा कॉट 2x यायला पाहिजे. मग मायनसचा कॉट 2x एकदा बघ त्याच्यात. कॉट एक्सच आहे आन्सर. मग एकदा आपण सायन्स चेक करू. म्हणजे जोड्या जुळवायला नाही, आपणही जशा जुळवल्यात त्याच्यानी पण आन्सर येतं. साइन एक्स साइन 3x. दिस प्लस दिस बाय 2 2x. दिस मायनस दिस बाय 2 मायनस x. 2 cos दिस प्लस दिस बाय 2 6x. दिस प्लस दिस मायनस दिस बाय 2 म्हणजे मायनस 2x बाय 2 विल बी मायनस x. आता 2 साइन साइन आणि इथं पण 2 साइन साइन. बर. साइन ऑफ मायनस ही मायनसची साइन इथं प्लस करून टाकेल आणि आतमध्ये साइन 2x या मायनसच्या साइन मुळे आतमध्ये मायनसचा साइन इंट्रोड्यूस झालाय. ठीक आहे, हे पण बरोबरच आहे. अरे एक्स मायनस 3x स्वतः विचार करा तुम्ही. एक्स मायनस 3x मायनसचा 2x मायनसचा 2x अपॉन एक्स मायनस एक्स म्हणजे इथं काय? इथं पाहिजे होता मायनसचा एक्स. मी तुम्हाला लास्ट पर्यंत म्हणलं आपण ऍडजस्ट करूच, की आपल्याला समजून येईल. मायनसचा एक्स म्हणजे इथं मायनसचा एक्स आहे, तर ह्याला मायनसची साइन लागायला पाहिजे. कोणती साइन लागायला पाहिजे? मायनसची साइन. समजतंय? ऑर एल्स हे सगळं जे काम केलंय तुम्ही, आता इथं प्रॉब्लेम हा होणार आहे. मी एक जरी असं केलं ना, एक जरी असं, तर हे असं काहीसं होऊन जाईल. हा, मला समजलंयच आता. राहू द्यात, काय नाही एवढं.
सगळं याच्या खाली लपलं गेलंय आता. समजलंय काय झालंय ते? ठीक आहे? नसेल अरे! पुन्हा आलो आपण आपल्या जागेवर. हां, पहा आता. आपण म्हणलं की मायनसची जी साइन आहे आपली, इथं ॲडजस्ट करायला लागेल. मग ही जी मायनसची साइन आहे, ही जी मायनसची साइन आहे, तर ही मायनसची साइन, ही मायनसची साइन, ही मायनसची साइन प्लसचं साइन बनलं इथं मध्ये. पण हे वालं मायनसचं साइन कोणाला द्याल? तर ह्या मायनसच्या साइन ऑफ 2x ला द्याल मायनसचं साइन. मग डिनॉमिनेटर हा न बनता ब्लॅक असे कलर, डिनॉमिनेटर हा न बनता कोणता बनणार आहे डिनॉमिनेटर? डिनॉमिनेटर आपल्याला चेंज करावा लागेल. डिनॉमिनेटर चेंज करावा लागणार आहे. अरे डिनॉमिनेटर काय बनणार? साइन 6x मायनस साइन 2x, साइन सी मायनस साइन डी, म्हणजे 2 कॉस सी प्लस डी बाय 2, 6x प्लस 2x बाय 2 म्हणजे 2 कॉस 4x, आणि साइन 6x मायनस 2x बाय 2 म्हणजे 4x बाय 2 दॅट इज 2x. ठीक आहे? मग आता पहा, कॉस 4x ला कॉस 4x कॅन्सल, 2 ला 2 कॅन्सल, आणि आता काय राहतोय? कॉस ऑफ मायनस 2x, कॉस ऑफ मायनस 2x, तर कॉस 2xच असतो. कॉस मायनस थिटा इज कॉस थिटा. आणि खाली काय राहिलाय? खाली राहिलाय साइन 2x, वर राहिलाय कॉस 2x. कॉस 2x आणि साइन 2x. हा आता कॉस 2x अपॉन साइन 2x, कॉट 2x. इझी. आता पहा नेक्स्ट, हे वाले 3 क्वेश्चंस. साइन 18x इंटू कॉस 39x, सॉरी, साइन 18 डिग्रीज इंटू कॉस 39 डिग्रीज, आणि हे असं कायचं एक्सप्रेशन, हे प्रूव्ह करायचं. तर LHS कन्सिडर करा. LHS कन्सिडर करा. LHS बरंच काही सांगून जाईल. अरे तुम्ही म्हणाल अरे असे अँगल, तर ह्यांचं व्हॅल्यूज आपल्याला माहित नाही. व्हॅल्यू कोणी सांगितली तुम्हाला काढायला? तुम्हाला तर प्रॉपर्टीज यूज करायच्या. काय यूज करायच्या? प्रॉपर्टीज. आणि प्रॉपर्टीज यूज करून लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड काढायची. मग काय करणार? LHS कन्सिडर करा. साइन 18 डिग्रीज आहे, साइन 18 डिग्रीज इंटू कॉस 39 डिग्रीज प्लस साइन 6 डिग्रीज. 6 डिग्री बरोबर आहे का? एकदा चेक करून सांग बरं मला. आहे ना? हा, आता पहा. आता मी इथं करतोय, म्हणजे मला साइन साइन कॉस कॉस साइन कॉस कॉस साइन असं जर दिसलं, तर मी म्हणतोय अरे इथं डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला लावू शकतो. पण 2 पाहिजे होता. मग मी 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करील. काय करीन? डिवाइड मल्टिप्लाय करील. याला 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करीन लेफ्ट हँड साइडला. डिवाइडचा 2 1/2 बनेल, आणि आतमध्ये आतमध्ये 2 साइन 18 डिग्रीज. लेफ्ट हँड, आता लेफ्ट हँड साइडने आपल्याला फुल आयडिया दिली आहे. राईट हँड साइड तर पाहायची गरज पण नाहीये. 2 sin 18 degrees cos of 39 degrees plus sin 6 degrees cos 15 degrees. सॉरी, हा 2 दोघांनाही मल्टिप्लाय झालाय. आता पहा 1/2 2 साइन कॉस, पण मी म्हणलंय की पहिली प्रायोरिटी मोठ्या अँगलला द्या. तर ह्याला लिहा 2 cos 39 डिग्रीज साइन 18 डिग्रीज, आणि इथं लिहा 2 cos 15 डिग्रीज साइन 6 डिग्रीज. आता हा कोणता फॉर्म्युला आहे? 2 cos A sin B. 2 cos A sin B काय येतो? 2 cos A sin B, साइन ऑफ A प्लस B माइनस साइन ऑफ A माइनस B. ठीक है? सो 1/2 इंटू साइन ऑफ A प्लस B, एडिशन करा. 7 47 47 डिग्रीज
मायनस येईल मध्ये. साइन सबट्रॅक्शन करा. 1 अँड 2 21 डिग्रीज. समजतंय? 41 नाही 57 येते. 47 नाही 57 येते. कॅरी 1. ठीक आहे. 57 डिग्रीज. आता प्लस 2 कॉस ए साइन बी म्हणजे सेम फॉर्म्युला. साइन सी प्लस म्हणजे साइन ए प्लस बी तर 21 डिग्रीज. आणि मायनसची साइन मायनस साइन ऑफ this minus this that is 9 degrees. 9 degrees. ह्याला हे कॅन्सल. बरोबर. 1/2 बाहेर आहे. 1/2 बाहेर आहे आणि इथं साइन 57 डिग्रीज मायनस साइन 9 डिग्रीज. साइन सी मायनस साइन डी म्हणजे इथं फॅक्टरायझेशन फॉर्म्युला. कोणता? फॅक्टरायझेशन. मग 2 कॉस बरोबर ना. साइन सी मायनस साइन डी विल बी 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. मग 2 कॉस आतमध्ये काय येणार? आतमध्ये येणार 57 डिग्रीज प्लस 9 डिग्रीज बाय 2 कॉस कॉस नंतर साइन साइन 57 डिग्रीज मायनस 9 डिग्रीज बाय 2. मग सांगा 2 ला 2 कॅन्सल. 57 plus 9 66. 66 by 2 33. So cos of 33 degrees. Sine of 57 minus 9 48. 48 by 2 24. Sine 24 degrees मला दिसतोय आणि cos 33 पण दिसतोय. समजतंय? फॉलो द प्रोसेस ओनली. इझी आहे. ही वाली स्टेप का आली की मग नंतर ही वाली स्टेप क्लिकच झाली पाहिजे. याच्यात काय एवढं अवघड आहे? ही वाली डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय 2. आता हा पहा प्रॉब्लेम. हा वाला तर केलायच आपण. काय करायचं असतं? अँगल्स डबल होत आहेत कॉस मध्ये. अँगल्स डबल होत आहेत. 1/2 ने हे पहा. LHS काय? LHS आहे cos 20 डिग्रीज, cos 40 डिग्रीज, cos 60 डिग्रीज, cos 80 डिग्रीज. बरोबर. आता इथं काय करायचंय? अँगल्स जर कॉस मध्ये डबल होत आहेत तर तुम्हाला एक क्लिक तर व्हायलाच पाहिजे की अँगल्स डबल होत आहेत, मग डबल अँगल फॉर्म्युले तर यूज होणार आहे. मग cos 20 आहे तर त्याच्यासाठी 1/2 किंवा 2 sin 20 डिग्री जर असतं तर मग मी त्याला sin 40 डिग्रीज लिहिलं असतं. मग sin 40चं जनरेशन झालं तर cos 40 आहे. बरोबर ना? बरं. बरं ह्याच्यामध्ये एक गोष्ट ऑब्वियस आहे की cos 60 डिग्रीज 1/2. तर तो 1/2 बनून जाणार आहे. पण मला हे काम तर करावंच लागणार आहे. 2 sin 20 डिग्रीज divided by 2 sin 20 degrees. Divide and multiply by sin 2 sin 20 degrees. का मल्टिप्लाय करतोय? In order to generate the double angle formula for sin. Sin 2 theta जनरेट करण्यासाठी. ठीक आहे ना? हा वाला. आता पहा. हा sin 2 थीटाचा फॉर्म्युला बनलाय. 2 sin 20 डिग्रीज cos 20 डिग्रीज म्हणजे sin ऑफ 40 डिग्रीज. cos ऑफ 40 डिग्रीज. बरं हा 1/2 आहेच. 1/2 आहे. म्हणजे हा वाला 2 ह्याच्याशी मल्टिप्लाय होऊन खाली तर खाली काय बनणार आहे? 1/4 sin 20 डिग्रीज आणि इथं कोणता काय बाकी आहे? cos 80 डिग्रीज बाकी आहे. cos 80 डिग्रीज बाकी आहे. बर. डबल अँगल फॉर्म्युला पुन्हा दिसण्यासाठी sin 40 डिग्रीज cos 40 डिग्रीज आहे. 2 जर असता तर मग 2 sin 40 डिग्रीज cos 40 डिग्रीजला आपण sin 80 डिग्रीज लिहिलं असतं. sin 2 टाइम्स 40 डिग्रीज. मग 2 ने डिवाइड आणि 2 ने मल्टिप्लाय करा. 2 ने मल्टिप्लाय आणि 2 ने डिवाइड. समजतंय? 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. हा वाला. आता पहा व्यवस्थित.
हे जे बनणार आहे, हे जे बनणार आहे, दॅट विल बी युअर साइन ऑफ 80 डिग्रीज. 2 साइन 40 कॉस 40 साइन 80. मग वर बनलाय साइन 80 डिग्रीज, साइन 80 डिग्रीज इंटू कॉस 80 डिग्रीज. आणि खाली खाली काय बनलंय पहा, 8 4 इंटू 2 8, 8 साइन 20 डिग्रीज. आता अगेन 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड. का? कारण पुन्हा साइन डबल अँगल फॉर्म्युला जनरेट होतोय. साइन कॉस आहे, सेम अँगल आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला जनरेट करा. सो दॅट विल बी साइन ऑफ 2 इंटू 80 डिग्रीज डिवायडेड बाय 16 साइन 20 डिग्रीज. बरं, साइन 2 इंटू 80 डिग्रीज विल बी साइन 160 डिग्रीज अँड 60 साइन 20 डिग्रीज. आता तुम्हीच सांगा मला, साइन 180 मायनस थीटा काय असतो? साइन थीटा. दिस इज 180 डिग्री मायनस 20 डिग्रीज. मग साइन ऑफ 180 मायनस 20 इज साइन 180, कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये. तर इथं काय बनणार आहे? हा बनणार आहे साइन 20 डिग्रीज आणि डिनॉमिनेटरला आहे 16 इंटू साइन 20 डिग्रीज. साइन 20 डिग्रीजला साइन 20 डिग्रीज कॅन्सल. फायनल आन्सर विल बी 1/16. 1/16 विल बी द फायनल आन्सर. आणि आता हा वाला क्वेश्चन, इथं थोडा सीन वेगळा आहे. आता इथं 1/2 कॉस ने मल्टिप्लाय नका करत बसू, आणि केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, √3/2. ठीक आहे, √3/2. आता मुद्दाम मी असं लिहितोय, पटपट उरकलं पण पाहिजे आणि समजते तुम्हाला. साइन 20 डिग्रीज. अरे हा तर एकदम पटकन केला असता, सीईटीच्या शॉर्ट ट्रिकने तर एकदम पटकन केला असता. माहितीये तुम्हाला कसा केला असता सांगा? हा आहे 60 मायनस 20, हा आहे 60 प्लस 20. मग तुम्हाला माहितीये साइन थीटा, साइन 60 मायनस थीटा, थीटा इज इन डिग्रीज, आणि साइन 60 प्लस थीटा इक्वल टू 1/3. 1/3 ना की 1/4? साइन 3 थीटा, मला वाटतं 1/4 साइन 3 थीटा, है ना? एकदा कन्फर्म करू शकता तुम्ही? 1/4 असेल, 1/4. ह्या फॉर्म्युल्याला सारखी रिव्हिजन लागते. 1/4 साइन 3 थीटा असेल, मे बी, मे बी नाही, 90% असं वाटतंय मला. 1/4. ओके, मग 1/4 इंटू साइन 3 थीटा. थीटा काय? 20 डिग्रीज, आणि साइन 60 डिग्रीज, √3/2. मग 1/4 इंटू √3/2. हा तर √3/2 आहेच, हा 1/4 आणि हा √3/2 आणि हा √3/2. √3/2 √3/2 3/4 इंटू 1/4 3/16, 3/16. बट हा झाला लेवल ऑफ सीईटीने. ठीक आहे, लेवल ऑफ सीईटीने झाला. बट ह्याला बोर्ड साठी काय करायचंय? बोर्ड साठी काय करावं लागणार? 2 कॉस 20 डिग्रीने डिवाइड मल्टिप्लाय करत जायचं का? पण खाली कॉसची सिरीज बनेल मग. म्हणून तर हा क्वेश्चन मी तुम्हाला जास्त वेळ का देतोय, कारण ह्याच्यामध्ये आतापर्यंत जे केलं ते नाही लागणार आहे, किंवा तशाने हे सॉल्व्ह पण नाही होते. हे पहा, मग तुम्ही LHS कन्सिडर कराल, ह्याला असं लिहाल थोडी जागा सोडून. जागा कशासाठी सोडली हे पण कळतंय आपल्याला, ऍडजस्टमेंटसाठी. साइन 40 डिग्रीज, हा बरं, साइन 60 डिग्रीजला √3/2 लिहूनच टाकलंय. आणि इथं काय? साइन 80 डिग्रीज, साइन 80 डिग्रीज, बरोबर. आता पहा,
तुम्ही म्हणताय की ही ऍडजस्टमेंट करू कोणती? 2 cos 20 डिग्रीज ने डिवाइड 2 cos 20 डिग्रीज ने मल्टिप्लाय डिवाइड करा. मग हा जो 2 cos 20 आणि sin 20 आहे तो cos 40 बनेल. मान्य आहे सगळं की हा म्हणजे हे सगळं मिळून काय बनणार आहे? हा √3 आता खाली तर 2 × 2 4 cos 20 डिग्रीज आणि 2 sin 20 cos 20 sin 40 डिग्रीज. बरोबर. आता पुन्हा sin 40 डिग्रीज sin 80 डिग्रीज. आता काय करा? काय झालं असं केल्याने? सॉल्व्ह होतंय? अरे समजतंय का? सॉल्व्ह होतंय का? नाही होते सॉल्व्ह. 2 cos 20 डिग्रीची ऍडजस्टमेंट केली पण तो साईनचा जनरेशन होणार आहे. हे पहा, ज्यावेळी आपण 2 sin θ ने डिवाइड आणि मल्टिप्लाय करत असतो, 2-3 मिनिटं फक्त, लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. त्यावेळी साईनचं जनरेशन होत असतं. बट आता इथं काय करणार? हे तर सरळ सरळ वाटतं की हा इथं अप्रोच चुकलाय, इथं अप्रोच चुकलाय. मग आता या केसमध्ये करणार तरी काय? मग या केसमध्ये तुम्हाला जावं लागतं असं. sin 20 डिग्रीज √3/2 LHS कन्सिडर करतोय आपण. LHS sin 20 डिग्रीज √3/2 इंटू sin 20 डिग्रीज इंटू sin 40 डिग्रीज इंटू sin 80 डिग्रीज आणि √3/2 तसाच sin 20 डिग्रीज sin 40 डिग्रीजला आपण लिहितोय sin 60 डिग्री मायनस sin 60 डिग्रीज मायनस 20 डिग्रीज. मला माहितीये ना तुम्ही एक्झाम मध्ये हा असा अप्रोच लावाल असं म्हणाल की अरे विसरून गेलो आता काय करायचंय कसं करायचंय. समजतंय? ते कॉस मध्येच अप्लाय करता येतं कारण त्याने साईनचं जनरेशन होत असतं. साइन ऑफ 60 डिग्रीज प्लस 20 डिग्रीज. आता हे पहा √3/2 मी म्हणतोय इथं साइन साइन आहे. साइन A मायनस बी साइन A प्लस बी. इथं जर 2 असता ना तर 2 साइन समथिंग काहीतरी बनलं असतं. मला ह्या स्टेपवर पण यायची गरज नव्हती, इथूनच समजलं असतं ते मला. sin 20 डिग्री तसाच, sin 20 डिग्रीज तसाच आणि 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करतोय मी. 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करतोय आणि इथं काय sin 40 डिग्रीज sin 80 डिग्रीज. आता हे काय बनून जाईल? हे काय बनून जाईल? सांगा हे काय बनणार आहे? हे बनणार आहे आता हा √3/4 बनलाय आणि sin 20 डिग्रीज ऍज इट इज आतमध्ये पहा साइन ऑफ ए मोठा अँगल. अरे साइन साइन दिसलं म्हणजे कॉस कळतंय ना. कॉस ऑफ ए मायनस बी दॅट इज 40 डिग्रीज आणि मायनसचा कॉस ए प्लस बी 120 डिग्रीज. आर यू गेटिंग दिस ऑर नॉट? आता काय करा, कॉस 120 डिग्रीज काय असतो? मायनसचा 1/2 बरोबर ना. 120 डिग्रीज म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस ऑफ 120 डिग्रीज मायनसचा 1/2 मायनस मायनस प्लस होणार आहे √3/4 इंटू sin 20 डिग्रीज इंटू कॉस ऑफ 40 डिग्रीज प्लसचा 1/2 होणार. बरोबर, मायनस मायनस प्लस होणार. आता √3/4 आतमध्ये जाऊ द्या. sin 20 डिग्रीज इंटू cos 40 डिग्रीज इंटू cos 40 डिग्रीज प्लसचा 1 आता 1/2 ला हा जर मल्टिप्लाय झाला तर √3/8 √3/8 sin 20 डिग्रीज. आता इथं तुम्ही cos 20 ने डिवाइड मल्टिप्लाय जर केलं तर किंवा 2 चं इंट्रोडक्शन केलं तर पहा बरं. 2 ने डिवाइड मल्टिप्लाय करा
समजतंय ना काय बोलतोय मी ते? हे जे जनरेट झालंय, इथं 2 ने डिवाइड 2 ने मल्टिप्लाय करा. तर हे जे बनणार आता √3/8 आणि हे काय बनणार आहे? कॉस पहिला, साइन नंतर. मोठा अँगल पहिला घ्या. हे बनणार आहे साइन ऑफ दिस प्लस धिस. समजतंय? साइन बनणार की कॉस? साइनच बनणार आहे. कॉस आणि साइन आहे. साइन ऑफ दिस प्लस दिस. तर 60 डिग्रीज बरोबर. मायनसचा साइन येणार. 2 कॉस साइन आहे. कॉसला पहिले घेतोय आपण, याला असं लिहितोय 2 कॉस ऑफ 40 डिग्रीज साइन ऑफ 20 डिग्रीज. सो दॅट विल बी, ते लिहितोय साइन 40 प्लस 20 डिग्रीज, साइन 40 प्लस 20 मायनस साइन 40 मायनस 20. साइन 40 मायनस 20 विल बी 20 प्लसचा √3/8 साइन 20 डिग्रीज. आता हे पहा, √3/8 आतमध्ये मल्टिप्लायला द्या. बरं, साइन 60 डिग्रीची व्हॅल्यू √3/2 असते. तर √3/8 इंटू √3/2 मायनसचा √3/8 इंटू साइन 20 डिग्रीज. आणि आता इकडं जो राहिलाय तो प्लसचा √3/8 इंटू साइन 20 डिग्रीज राहिलाय. ह्याला हे कॅन्सल. कळतंय? हे कॅन्सल होणार होतंच ऍट द एंड. √3 इंटू √3 3 and 8 into 2 16. So 3/16 will be the final answer. That's it. समजलं? आता उद्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ द अँगल्स ऑफ द ट्रायंगलचे क्वेश्चन्स पाहू आपण आणि उद्या संपून